म्हैसाळ येथे के मार्ट जवळ कर्नाटक बस व ट्रॅक्टरच्या अपघातामध्ये कर्नाटक बस खड्ड्यात पलटली। हा अपघात सकाळी 10:30 वाजता घडला। कोणतीही जीवितहानी नाही। याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की कर्नाटक महामंडळाची KA 23F1005 ही बस म्हैसाळहून कर्नाटकच्या दिशेने जात होती। यावेळी कागवाडहून म्हैसाळच्या दिशेने ऊस वाहतूक करणारा मोकळा ट्रॅक्टर MH10DN 9557 हे 2 ट्रेलरसह म्हैसाळच्या दिशेने येत होता। कर्नाटक बसनं ट्रॅक्टरच्या मागे असणाऱ्या ट्रेलरला धडक दिली। त्यानंतर बसवरील ताबा सुटल्यानं कर्नाटक बस अंदाजे 30 फूट उंचीवरून खड्ड्यात कोसळली। या बसमधून जवळपास 40 प्रवासी प्रवास करत होते। अपघातानंतर म्हैसाळ येथील तरुणांनी बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं। बसचा चालक बसमध्ये बराच वेळ अडकला होता। बस चालकाचा उजवा पाय मोडलाय। शर्थीचे प्रयत्न करून बस चालकाला बाहेर काढण्यात आलं। सर्व जखमींवर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले। 40 पैकी 20 प्रवासी जखमी झाल्याचं प्राथमिक माहिती मिळाली। कर्नाटक बस ड्रायव्हर हा गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी सांगली शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले। मिरज शासकीय रुग्णालय येथे एकूण 19 प्रवाशांना दाखल करण्यात आलं असून यामध्ये वृद्ध महिला, पुरुष, तरुण आणि एका बालकाचा समावेश आहे। या अपघातातील रुग्णांच्या उपचाराबाबत मिरज शासकीय रुग्णालय वैद्यकीय उपाधीक्षक डॉ. रुपेश शिंदे यांनी माहिती दिली आहे। मराठी एस न्यूजसाठी मिरजहून इम्रान बुल्ला। म्हैसाळ आणि कागवाड याच्यामध्ये आपल्या एक ST बस मेजर ॲक्सिडेंट होऊन पलटी झालेली आहे आणि त्यामधील 20 पेशंट आपल्याकडं ॲडमिट झाले। पैकी 10 पुरुष आहेत, 9 फिमेल आहेत आणि एक लहान बाळ आहे 4 वर्षाचं। तर त्याला थोडीशी मायनर हेड इंजुरी आहे। असे 20 पेशंट ज्यांना मेजर इंजुरी काही नाही आहे, पण थोडंसं मायनर इंजुरीज पण आहेत, पण त्यांना एक 24 आवर्स आम्ही ऑब्झर्वेशनसाठी ॲडमिट करतो।